धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाच गाण्यात व्यस्त। शेतकरी संकटात, जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। यापुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या। ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा, पूरपरिस्थितीबाबत फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान। अमित शहा यांना माहिती दिली, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। अमित शहा यांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं। पंजाब हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली, केंद्र राज्याला मदत करेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मोदींना भेटावं, राऊतांची मागणी। तर पीएम केअर फंडातून महाराष्ट्रासाठी पैसे आणायला हवे, जयंत पाटील यांचीही मागणी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25,000चा पहिला हप्ता जमा करावा। राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी। सरकारने आता मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना 2.5 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरने मदत करावी। आमदार संतोष बांगर यांचीही माहिती।